11.5 इंच स्टँडर्ड साईज येते. वन साइड लेदर वन साइड फायबर. 16 चावीच आहे. 1 इंच आहे. जरा वेगळा झाला. मस्त वाटतं रे. हा अगोदर तांब्यामध्ये असायचं ना, हा लाकडामध्ये काय? होय लाकडी आहे. प्रोफेशनल गच्ची ढोल आहे. हे ताशे स्टीलचाच आहे पण याला तांब्याचं कोटिंग केलंय. ओके. मग 2 in 1 म्हणता येईल. 14 नटीचा आहे तो. 14 नटीचा. साईज मोठी असते. 1200 जातो स्टँड सोबत. हा जातो 12,500 स्टँड सोबत. बॅग बिग आपल्यातर्फे फ्री भेटते. 2000 पासून स्टार्ट आहे. हे आपलं हे जर घ्यायचं झालं कितीला मिळेल? 2000 रुपये बॅग सगळं. ते यामाचा आहे. यामाचा पण आहे. जास्त आपला म्हणजे चालतोय म्हणजे ब्रँड मध्ये चांगला आहे. साऊंड चांगला आहे. मित्रांनो हा बोंगो बोलतात काय? हे साई भजन चंडा म्हणतात त्याला. चंडा हा स्टीलचा ताश आहे. 12 चावीचा. 8 चावींचा आहे म्हणजे प्रोफेशनल आहे. बरं आता साध्या बनवतात सगळे. ते 1800 2000 ते पण भेटणार. आणि आता हे जर ही पानं वगैरे जे आहे नाशिक ढोलांची पानं आहे. ही पण आपल्याला मिळून जातील. हो काही साईज पाहिजे ते 8 पासून ते 32 पर्यंत. नाशिक ढोलचे स्टिक्स आहे. हे सगळे बंडल्स घेऊन जातात. सेपरेट सुट्ट्या पण भेटेल आपल्याकडे. एक 100 येतात. ओके. 100 गाठ्या. 350 रुपयाला 100 गाठ्या. ते गंजत नाही काय नाही. पाण्यात काय होत नाही. फाटलं तरी रिपेअर होते. 100 रुपये मध्ये रिपेअर होणार. चांगल्या क्वालिटीचं आहे. 4 किलोचं आहे. वजन आहे ना भरपूर. त्याची जे जिंगल्स आहे ते सगळ्या ब्रासचे आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला ढोल ताशे किंवा बँजोचं सामान, नाशिक बँजो वगैरे किंवा गणपतीमध्ये तुम्हाला वाजवण्यासाठी जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट लागतात, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर गणपती व्यतिरिक्त किंवा बाकीचे मोठे मोठे ढोल पाहिजे असेल, नाशिक ढोल किंवा मोठे मोठे चमड्याचे किंवा फायबरचे ढोल वगैरे पाहिजे असेल, तर मित्रांनो हे व्हिडिओ तुमच्यासाठी. ॲक्च्युली ह्याची व्हिडिओ मी गेल्या वर्षी पण बनवली होती आणि बऱ्याच लोकांचे त्याच्याखाली ना प्रश्न पण होते की दादा ह्या वस्तू आहेत की नाही, त्याची प्राईस काय वगैरे सगळा कार्ड म्हणून. तर सगळ्यांची लिस्ट पण मी घेऊन आलो आहे त्या सगळ्या प्रश्नांची. त्याची पण उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि सर्व गोष्टीचं आपण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करूया. तर तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला जर ह्या दुकानामध्ये जर व्हिजिट करायचे असेल तर हे दुकान आहे आपल्याला लालबाग आणि चिंचपोकळी परिसरामध्ये आहे. तुम्हाला दाखवतो कशापर्यंत तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो, हा जो रोड आहे ना चिंचपोकळी स्टेशनवरून येतो, साने गुरुजी मार्ग म्हणून बोलतात इथे. आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईड बघा दामोदर गोवर्धस दास, त्याच्या बाजूला बघा इथे गणेश म्युझिकल आहे. इथे समोर आपला लालबागचा राजा इथे बसतो आणि हा तिथं सिग्नल आहे. आणि ह्या बिल्डिंगचं नाव आहे शॉप बिल्डिंग. त्या शॉप बिल्डिंगच्याच खाली आहे बघा. अशा पद्धतीने शॉप आहे बघा. अशा पद्धतीने ओम गणेश म्युझिकल्स असं म्हणून शॉप आहे. इथे नेहमी रहदारी असते कारण का हे खूप फेमस आहे ह्या विभागामधला. बरोबर लांबून पोरं येतात इकडे हे करायला वगैरे. दादा तू कुठून आलास रे? दहिसर आलास. नेहमी येतोस का इकडे? पण असं काय चांगले असतात का इथल्या वस्तू? आणि यावेळेला काय घ्यायला आलास? घेतले काय? आता हे गणपती तयारी की गणपतीची एवढ्या लवकर ॲडव्हान्समध्ये? अच्छा अच्छा अच्छा. मग हा तुम्ही काय आणि फक्त काट्याने घ्यायला आलात? अजून फक्त काट्यासाठी आलास की बाकीची भांडी ऑर्डर घेतली होती काय? ओके ओके. तर मित्रांनो शॉप दाखवते बघा. अशा पद्धतीने पूर्ण भरलेलं शॉप आहे. भरपूर अशा गोष्टी आहेत. सर्व आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. हे बघा अशा पद्धतीने शॉप आहे. मग सर्व गोष्टी मिळतात. आपण पाठीमागे पण जाऊन तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने आहे. इथे बाहेरच्या डिस्प्लेला बघू शकता अशा पद्धतीने सगळे ताशे, तांब्याचे ताशे आहेत, तुम्हाला ॲल्युमिनियमचे आहेत, असं भरपूर काय घोष्टी आहेत इथे बघू शकता. मी तुम्हाला हे का दाखवतो माहिती आहे? एखादी गोष्ट समजा माझ्याकडून मिसआउट झाली तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघून तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. हे ह्याचे चमड्याचे ढोल आहेत, दोरीचे वगैरे. हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याची पण प्राईस काढण्याचा प्रयत्न करूया. दादा ह्या साईडला पण आहेत ना? हे बघा अशा पद्धतीने ढोल आहेत इकडे पण बघू शकता. ह्या साईडला पण ढोल आहेत. सगळे ढोल आहेत बघा. हे चमडा आणि दोरीचे ढोल आहेत ना? चमडा हा चमडा आणि दोरीचे ढोल आहेत. याची काय चालली तरी प्राईस आपल्याकडे तरी? हे मोहरमचे रिपेअरिंगला आले सगळे. लेदरचे आपण रिपेअर करतो. अच्छा, पुढे रिपेअरिंग करतात. आपल्या नवीन पण मिळून जातील काय? नवीन लाकडीमध्ये नाही भेटत, पत्र्यामध्ये मिळते ना? लाकडीमध्ये नाही मिळत, पत्र्यामध्ये मिळते. 3,500 मध्ये मिळून जाईल. ओके ओके ओके. तो पण बघूया आपण. तर मित्रांनो
तर मित्रांनो या दुकानाचे सर्व आपला राहुल दादा आपल्याबरोबर आहेत. राहुल दादा तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण भरपूर दिवसानंतर भेटलोय आणि बऱ्याच लोकांचे भरपूर प्रश्न आहेत, कारण का लास्टची व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितली, म्हणजे महाराष्ट्रातून नाही महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोकांनी बघितली आणि त्याचे बरेच असे प्रश्न आहेत. तर आता जर कोण नवीन पहिल्यांदा ही व्हिडिओ बघत असेल तर मला सांगू शकतोस की आपल्या ह्या म्युझिकल शॉपमध्ये काय काय गोष्टी मिळतील आपल्याला? आपल्याकडे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये बँजो पार्टी साहित्य सगळं भेटतं. ओके. बरेच ब्रँड आहे, ग्लॅडनिक आहे, ग्लॅडियस आहे, लोकल पण आपल्याकडे आहे, गिटार्स आहे, हार्मोनियम आहे, कीबोर्ड्स आहे, मराठी वाद्य आपले फॉक इन्स्ट्रुमेंट्स पण जास्त आहे आपलं, जे कोकणमध्ये जास्त वापरतात ते ताशे आहे, ढोल आहे, टिमकी, कच्ची ढोल, म्हणजे बरंच असं म्हणजे त्याच्या ॲक्सेसरीज पण आपल्याकडे आहे, स्टिक्स आहे, बेल्ट आहे, वाद्य सर्व साहित्य भेटलं आपल्याला. हां, म्हणजे म्युझिकबद्दल रिलेटेड तुम्हाला जे काय पाहिजे ते सगळं मिळतं. आणि लास्ट टाइमला आता बजाजचं वगैरे होती ऑफर, ती यावेळेला पण आहे. बजाजच्या लोनवर पण करून देतो, लोनवरती पण मिळते. आणि बरेच लोक मला विचारतात की आपल्याला डिलिव्हरी वगैरे मिळते का, म्हणजे होम डिलिव्हरी भेटते. पण काय काय इन्क्वायरीज येते की सिंगल पीससाठी येतात, सिंगल पीस 100 रुपये असते, तर डिलिव्हरी करणं महाग पडतं. हां, म्हणजे तू जास्त करून सजेस्ट कर की इथे स्टेशनच्या जवळच आहे, तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून घेतलं तेवढं बरं. बरोबर. आणि आपल्याला रिपेअरिंगचं पण काम होऊन जातं ना, रिपेअरिंग म्हणजे लाकडी ढोल वगैरे रिपेअर करायचे असेल ते पण मिळतील. आपल्याला लाकडी ढोल मिळतात काय काय? बरेच लोक लाकडी सध्या तर नाही, कच्ची ढोल भेटतो, लाकडी ढोल भेटतात, छोटे मोठे साईज दोन्ही भेटतात ना. तर मला काही ढोलचे प्रकार दाखवशील का, जेणेकरून काय माहिती की मला एवढं नॉलेज नाही त्याच्याबद्दल, तू जरा सांगशील ते बरोबर. आता हे जे दाखवतो हा कोणता ढोल म्हणता येणार? हा वाला? हा कच्ची ढोल आहे. हा कच्ची ढोल आहे. ओके ओके. ह्याची साईज वगैरे असते काय अशी? काय स्टीलची 11.5 इंची स्टँडर्ड साईज येते. हां हां. कोकणामध्ये ताशेवरचा ढोल हा फेमस आहे. अच्छा, एका साईडला चमडा असतं काय? वन साईड लेदर, वन साईड फायबर. हा, तर मित्रांनो एका साईडला चमडा, एका साईडला फायबर आहे. ह्याची काय चालली आपल्याकडे तरी? 1700 रुपये. तर मित्रांनो हा ही व्हिडिओ जर बघून जर आलात तरी दादा तुम्हाला 1700 रुपयामध्ये देऊन टाकेल. आणखी थोडेफार कमी पण होतील असं ना दादा. आता हे जे ताशा दाखवतो दादा, हा ताशा ॲल्युमिनियमचा आहे. ॲल्युमिनियमचा ताशा आहे. ह्याच्याबद्दल पण बऱ्याच लोकांनी विचारलं होतं. 16/24 आहे. 14 इंच आहे. हा मला वाटतं यावर्षी नवीन आलाय काय? हो नाही, हा जुनच आहे, जरा वेगळा झाला. हा मस्त वाटतो रे. हा अगोदर तांब्यामध्ये असायचं ना? तांब्यामध्ये पण येतो, जरा हे स्वस्त मस्त चांगला. हा 1600 रुपयाला भेटतो. 1600 रुपयाला 16 चावीचा. 16 चावीचा. आणि ह्याच्या खालची हा सेम ढोल आहे का? कच्ची ढोल सेम आहे. आणि याची लाकडी येतो तो हा. अच्छा, लाकडी तो पण जरा दाखवू शकेल जरा? आपल्या व्ह्यूअरला थोडी आयडिया येईल, बाकी काय नाही. दादा खूप सपोर्टिव्ह आहे मित्रांनो, या इकडे नक्की इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे ते मिळून जातील. तुम्हाला स्क्रीनवरती दादा नंबर पण दिसेल. हा लाकडामध्ये काय? हो, लाकडी आहे. प्रोफेशनल कच्ची ढोल आहे. 4500. हे 4500 मिळून जातील मित्रांनो. थोडेफार कमी जास्त होतील इकडे आल्यावर. आणि ह्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला हे येणार वन साईड लेदर, तेच आपलं सेम तसं. हे बघा, एका साईडने लेदर आहे, चमडा आहे, आणि एका साईडनी फायबर. आता हे जे ढोल आहे ते दादा कसं कोणते ढोल म्हणता येणार? बँजो पार्टीज वापरतात, हे बेस ढोल म्हणतात ह्याला. अच्छा, ॲल्युमिनियमचे वर्सो बेस ढोल. ओके. हा, म्हणजे सगळे बँजो पार्टीचा सेट आहे वगैरे. जर कोणाला मोठा सेट घ्यायचा असेल तरी देखील मिळून जातील ना? हो, भेटेल ना. आता हा जो ताशा दाखवत असतो हे ताशे स्टीलचाच आहे, पण याला तांब्याचं कोटिंग केलं आहे. ओके. मग 2 in 1 म्हणता येईल. 14 नटीचा येतो. 14 नटीचा. साईज मोठी असते. साऊंड मध्ये भरपूर. हा, मस्त असतं रे. हे लग्नाबिग्नामध्ये वाजवतात गावी ना? हो. ह्याची काय असेल प्राईस आपल्याकडे? हे 1700 रुपये. 1700 रुपयाला मिळून जाईल. हे 2 in 1 मध्ये ना, तांबा आणि स्टील मध्ये. अच्छा, पूर्ण तांब्यामध्ये पण भेटतो काय? तो जरा महाग जातो, 6000च्या आसपास जातो, पण मिळून जातो आपल्याकडे. आणि किती चावीज असतो तरी सुद्धा अंदाज? 10 चावी, 12 चावी, 14 चावी, जसं डिपेंड्स अपॉन. आणि जर कोणाला पाहिजे असेल, मोठा ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस ते पाठवू? असं काय रेडी असतं, 4-5 दिवसात आपल्याकडे सामान रेडी होतं, मिळून जाईल ना? आता हे जे समोर जरा ढोल दिसतात त्याच्याबद्दल जरा सांग ना जरा. हे ग्लॅडनिक कंपनीचे बँजो पार्टीचे बेस ढोलच आहे, मेटल बॉडीमध्ये. अच्छा. हा जातो तो 13200 जातो स्टँड सोबत. हा जातो 12500 स्टँड सोबत. बॅग बिग आपल्यातर्फे फ्री भेटणार, बॅग वगैरे फ्री मिळणार. आणि ओरिजिनल ग्लॅडनिक आहे. अच्छा, पण तो वाटतो दादा प्लास्टिक वाटतो, पण प्लास्टिक नाही आहे ना तो? नाही, वरती ग्राफिक केलंय, डिझाईन केलंय, आहे ते मेटल, ॲल्युमिनियम बॉडी मेटल आहे. आणि दादा त्यात ते आहे ते त्या लावले ते 3 हे रोटो सेट आहे, फायबर बॉडी आहे. अच्छा. हे वॉटरप्रूफ 1 वर्ष गॅरंटी येते. हे जरा हाय क्वालिटीमध्ये आहे जरा. अच्छा, ते हाय क्वालिटीचे आहेत. आणि हे लो मध्ये पण आपल्याकडे आहे. अच्छा, हे पण आहेत आपल्याकडे. हे 9000 पासून स्टार्ट आहे, तर ते 16000 पासून स्टार्ट. हे 9000 ला काय पूर्ण सेट? 4 पीस आणि 2 स्टँड आणि बॅग. हा, तर मित्रांनो हे बघा, हे 4 पीस आहेत ना असे, आणि स्टँड मिळालं तुम्हाला 9000 ना. आणि त्या हे छोटेवाले घेतले तर हे सगळे सेम आहे. अच्छा, 4 पीसचा सेट आहे. ओके. हा पूर्ण 4 पीसचा सेट आहे मित्रांनो. आणि आपल्याकडे सगळ्या स्टिक्स वगैरे सगळं अवेलेबल आहे. हा, आता मला जरा सांग, हे आपल्या गिटारचं दिसतंय, गिटार पण आहे का आपल्याकडे? गिटार आपल्याकडे आहे, 2000 पासून स्टार्ट आहे. हे बघा इथे या साईडला समोर दिसतं ना मित्रांनो. आता याच्यामध्ये पॅक पीस मध्ये पण 2000 पासून स्टार्ट आहे ना? त्यानुसार. आणि तिथे रिपेअरिंग वगैरे होते का इकडे? स्ट्रिंग चेंज होते. ओके. ते पण आपण बघूया. चला, हे मित्रांनो इथे नेहमी काम असतं, तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्येच विचारा आपल्याला दाखवतोय. बघा या साईडला इकडे पण काम चालू आहे. हे दरवर्षी असतात हे बघा, हे अशा पद्धतीने गिटार आहे. जर गिटार बघूया कशा पद्धतीने आहे.
हे 2000 पासून स्टार्ट आहे. हे आपलं हे जर घ्यायचं आलं कितीला मिळेल 2000 रुपये बॅग सगळं. तर मित्रांनो बॅग सकट हे तुम्हाला 2000 मध्ये गिटार मिळून जाईल. बघा किती सुंदर गिटार आहे आणि याच्यामध्ये कलर पण मिळून जातील दादा. याच्यामध्ये कलर पण मिळून जातील. 7-8 कलर वगैरे मिळतात. आता आपल्याकडे बरेच लोक विचारतात कॅशो बद्दल पण विचारतात आपले हे कीबोर्ड बद्दल, तर ते पण जरा दाखवलं बरं होईल. तर मित्रांनो हे बघा बघू शकता हे कॅशो कंपनीचे आहेत इथे. यामाचा आहे. यामाचा पण आहे जास्त आपला म्हणजे चालतोय म्हणजे ब्रँड मध्ये चांगला आहे, साऊंड चांगला आहे. हां हां. यामा F30 4700 ला आहे विथ बॅग आहे. 4700 ला विथ बॅग मिळणार 3 तुम्हाला. वर्ष वॉरंटी. ओके हा यामाचा. आणि जर कॅशोचा घेतला तर कॅशोचा 5500 आहे. 5500 वॉरंटी सगळी. वॉरंटी थोडी मोठी आहे पण बँकेमध्ये ते दोन्ही चालतात. दोन्ही चालतात ना. हा किती 5500 पण मिळेल. 5.5 आणि तो 4700 म्हणजे 4-4.5 बजेट पासून त्या रेंज पासून पुढे आहेत बरोबर की नाही. ओके ओके. आता हे सगळे हे जे बेल्ट वगैरे ते कशासाठी आहेत. ते आपले नाशिक ढोल काशेचे बेल्ट आहे. हां हां. दहीहंडी मध्ये पण वापरतात. हां हां त्यासाठी पण आहे. आता बरेच लोक मला वरचे आपल्या मराठवाड्यामधून काय काय लोक विचारतात. ते लोक ते टीम हे वाजवण्यामध्ये काय तो गोंधळासाठी पण वाजवणारे बघा असतात. संबळ ते पण मिळतं का आपल्याकडे. आणि हे जे आहे ते दादा समोर इथे काय ते समोर आहे ते 2 पीसचा बोंगो आहे. अच्छा बोंगो. हा बोंगो बद्दल पण बरेच लोक विचारतात. काय चाललंय त्याची रेट जरा एखादा दाखवू शकतो काय बोंगो कसा आहे पद्धतीने. बरेच लोक विचारतात दादा बोंगो वगैरे पण मला ऍक्च्युली त्याची आयडियाच नाही. कारण मोस्टली कोकणामध्ये ना हे एवढे हे वाद्य नाही वापरले जात. हा हे बघा मित्रांनो ज्याने कोणी मला विचारलं होतं ना हे बघा हे बघा मित्रांनो हा बोंगो बोलतात काय. हे 1100 रुपयाला येतो. 1100 दोन्ही मिळणार आहे. दोन्ही आणि वरती चमडा लावले असं. हे बघा मित्रांनो किती मस्त वाटतं ना एकदम आता मध्ये. आणि आणखीन काय वापरतात त्याला दुसरं एक वाद्य वापरतात ते ह्याला हातानेच वापरतात. एक मग संबळ येतो डमरू पण भेटतात त्याचे. हां हे याच्यामध्ये आहेत काय. आणि सध्या हे भजनामध्ये हे जास्त चालतं. हे आपल्या ट्रेन मध्ये वगैरे चालतं ते. हे साई भजन चंडा म्हणतात त्याला. चंडा. हे बॅग बिग सकट तुम्हाला 2000 ला बसतो. हे विथ 2000 वरती चमडाचं हे चमडा लावून मिळणार. आणि अशा चावी आहेत मला वाटतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चावीचं आहे ना. एक नंबर आहे पण वास्तव भारी बघा मित्रांनो एक नंबर आहे. ते 2000 पर्यंत मिळून जाईल ना हे. तर मित्रांनो हे ना ह्या साईडला बघा हे ढोल आहेत. हे आपण गावी वगैरे वापरतो त्याचे ढोल आहेत. आणि हे तुम्हाला मिळते हे कितीला बोलला तू 3000 पर्यंत मिळते. असे ढोल आहेत हे मिळून जातील तुम्हाला 3000. आता दादा ताशा दाखवतोय खास करून बऱ्याच लोकांचं डिमांड हे होतं ताशासाठी. तर दादा ताशाबद्दल जरा सांग जरा. हा स्टीलचा ताशा आहे 12 चावीचा 750 ला भेटतो. 750 रुपयाला मिळून जाणार. 12 चावीचा ताशा 750 ला मिळेल. आणि स्टिक सोबत स्टिक वगैरे येणार त्याच्यामध्ये. ते 2 स्टिक वगैरे येणार ना त्यामध्ये. एक जोडी स्टिक आणि एक पट्टा आहे. आणि ह्याच्यामध्ये पण हा आणखी दुसरी पण क्वालिटी आहे काय कोणती. स्टील मध्ये दाखवली ती बाकी तुम्हाला पहिलं दाखवली होती ही क्वालिटी आहे. हा ही आहे ना. आणि हे जे लावले ते सगळे सेमच हेच आहे. ॲल्युमिनियम स्टील. ओके ओके. हा ऍक्च्युली ह्या साईडने वेगळे दिसतात आणि तिकडून हे वेगळे वाटतात. हे बघा अशा पद्धतीने. ताशाचे काय बोलस परत सांग प्राईस. 750 रुपयापासून स्टार्ट आहे मित्रांनो ताशा आहे ना. हां यात साधी क्वालिटी पण येते पण ही जरा हेवी क्वालिटी आहे. मोगनी वूड मध्ये आहे. हां हां. ही 2800 रुपयाला जाते. अच्छा. याला चाव्या ढोलकीचे लावले आहे 1 2 3 4 5 8 चावींचा आहे म्हणजे प्रोफेशनल आहे. बरं जसं साध्या बनवतात सगळे ते 1800 2000 ते पण भेटणार. त्याचं काम चालू आहे साधे वूड मध्ये. म्हणजे जसं आपण हे बघितलं अशाच वूड मध्ये आपण बनवतो त्याला असेंबल करतो. तो 1800 रुपयाच्या आसपास जातो. पण जर चांगली क्वालिटी पाहिजे हेवी चालणारी वस्तू पॅकिंग वाली आहे आणि हे गाडा पण मजबूत आहे. हे प्रोफेशनल मध्ये हे 2800 रुपयाला आहे. म्हणजे 1000 रुपये एक्स्ट्रा टाकलात तुम्ही एक नंबर होऊन जाईल ना. तो जो आहे तो ढोल कोणता तो कच्ची ढोलच आहे. त्याला पुढे एक शेप दिलाय. ओके शेप दिलेला आहे. बरोबर. जरा थोडं प्रोफेशनल झालं ते. आणि आता हे जर ही पानं वगैरे जे आहे नाशिक ढोलांची पानं आहे. ही पण आपल्याला मिळून जातील. हो काही साईज पाहिजे ते 8 पासून ते 32 पर्यंत. तरी काय असेल त्याची रेट तरी पानाचा. मोठे पान 150 रुपयापासून स्टार्ट आहे. छोटे पान 100 आहे. 100 असं आहे म्हणजे साईज नुसार डिपेंड साईज वर आहे. ओके ओके. आता दादा मला आतमध्ये इकडे ह्या साईडला पण आता हे ढोल आहेत मित्रांनो. हे बघा सगळ्या काट्या वगैरे पण भरपूर गोष्टी आहेत इथे. मस्त इकडे व्हिजिट करा. तुम्हाला छोटी पाहिजे पानं तर छोटी पण पानं मिळतील है ना दादा. हो भेटेल. हां तुम्हाला ह्या स्टिक आहे त्या याच्या कसं सगळ्या नाशिक ढोलच्या स्टिक्स आहे. हे सगळे बंडल्स घेऊन जातात. सेपरेट सुट्ट्या पण भेटेल आपल्याकडे. बंडलची कॉस्ट 1000 रुपये फक्त. 1000 रुपये जोडी 100 काट्या. 50 जोडी 100 काट्या. मोठा बंडल आहे. मोठा बंडल. आणि एक साईडला छोटा बंडल येतो एवढा. हा ताशांना वापरतात गावी. हा बंडल तुम्हाला समजा 12 रुपये जोडी म्हणजे 600 रुपये बंडल. 600 रुपयाला बंडल मिळणार. 50 जोडी 100 काट्या. 100 काट्या 600 रुपयाला मिळून जातील मित्रांनो. आणि हे प्लॅस्टिकचे आहे. एक 100 येतात. ओके 100 काट्या 350 रुपयाला 100 काट्या. 350 रुपयाला 100 काट्या पूर्ण पॅकेट. आपल्याकडे आपल्याकडे होलसेल आहे एकदम.
हे रेट बाहेर 10 रुपये 15 रुपये जोडी विकतात. पण 750 रुपये होतात. आपण ते पॅकेटमध्ये तुम्हाला 350 रुपयाला पॅकेट देऊ. एकदम स्वस्तात मध्ये मस्त एकदम. 100 काट्या आहेत त्यामध्ये. 50 जोड 100 काट्या. अशा पद्धतीने काट्या आणि त्यामध्ये कलर्स पण आहेत. कलर भरपूर आहे आपल्याकडे. वेगवेगळे कलर्स आहेत. आता हे काट्या तर झाल्या, आता पानं पण आपण कव्हर केले दादा. आता हे मला ना बरेच लोक बॅग बद्दल विचारतात, ते हे बॅग जे ह्या ठेवल्या त्याच्याबद्दल काय? आपल्याकडे बॅग स्नेअर्सचे असतात, हार्मोनियमला असतात, गावी पायपेटी असते, कोकणामध्ये जास्त पायपेटीची बॅगी असतात, गिटार्सच्या बॅग आहे. अच्छा. टोटल ऑलमोस्ट स्टँड पासून सर्व जे बॅगा भेटतात अवेलेबल असतात, त्याच्या अवेलेबल वरती आहे जे पण मिळून जाते. ज्याला कोणाला बॅग पाहिजे ते बॅग मिळेल. स्टँड पाहिजे तर स्टँड पण बॅग पण आहे, स्टिक ठेवतो आपण, स्टिकची बॅग पण आहे. हे बघा या सगळ्या बॅग आहेत. पण त्याची प्राइस असं इकडे आलं तर तू सांगशील, कारण का आता एक आता कोणाला कोण म्हणजे समजा की 200 रुपयापासून स्टार्ट आहे. 200 पासून स्टार्ट आहे मित्रांनो. 200 ते 700-800 रुपयापर्यंत बॅगा आपल्याकडे आहेत ना. पायपेटीची बॅग 1500 रुपयाला जाते, चांगल्या क्वालिटीची जाड येते. आता काय काय लोक मला विचारतात की ते ह्याच्यासाठी स्टँड पाहिजे असतात आपल्या ड्रमसाठी. स्नेअरसाठी स्टॅन्ड पण भेटतो आपल्याकडे. 800 रुपयापासून स्टार्ट आहे. 800 आहे, 1500 आहे, आणि मग थोडा हेवी घेतला कंपनीचा तो 2700 ते 2800 पर्यंत जातो. पण मिळून जाईल. म्हणजे इथे आल्यावर एकदा व्हिजिट केल्यावर तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला 4-5 आयटम बघायला भेटतात. फोनवरती विचारतात आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, पण त्यात 4 क्वालिटी येते. बरोबर. आम्ही फोटोवरती तुम्हाला क्वालिटी नाही काढणार. बरोबर. ही हेवी वस्तू चेक करून घेतली तेवढं बरं तुमच्यासाठी. बरोबर. तर हे जे डोल आहे ह्याच्याबद्दल जरा सांग ना. हे आपल्याला लहान मुलं जास्त ते व्हिडिओ बघून मागतात ते. हे आपण हा एक डोल बनवलाय. याला बेबी डोल स्टीलचा म्हणतात. हे गंजत नाही, काय नाही, पाण्यात काय होत नाही, फाटलं तरी रिपेअर होते. 100 रुपये मध्ये रिपेअर होणार. अच्छा. त्याची किंमत फक्त 800 रुपये. 800 रुपयाला. आणि भरपूर चालतो. म्हणजे ड्रम सेटला पानं वापरतात तीच वापरलेली आहे बॉक्स मध्ये. आणि वाजायला पण चांगला आहे म्हणजे भरपूर. ते बघू शकता चांगला आहे. म्हणजे टिकणारी वस्तू यूज करू शकता. यूज अँड थ्रो नाहीये. ओके. 100 रुपयामध्ये तुम्ही रिपेअर करून यूज करू शकता. आणि 800 रुपयाला तो डोल पूर्ण मिळून जाईल ऍज इट इज. ओके. आपल्याकडे ही डफली आहे. ही 300 रुपयाला आहे. म्हणजे गणपती आरतीला घरी बसल्या 2 साईज आहे त्याच्यामध्ये. अच्छा. ही छोट्यात छोटी 250 आहे. ही 300 ला आहे. याचा स्पॅनर पण येतो तुम्हाला. अशा पद्धतीने त्याची चावी पण चांगल्या क्वालिटीचं आहे. म्हणजे 250-300 रुपयापासून स्टार्ट आहे. जशी तुम्ही क्वालिटीवरती घ्याल तरी. जर मोठी साईज घेतला तर तुम्हाला 300 ला मिळेल, छोटी घेतला तर 250 ला मिळेल, है ना दादा. जर मित्रांनो कोणा तांब्याचा ताशा पाहिजे असेल तर हा बघू शकता मित्रांनो. 10 चावीचा आहे. हा 10 चावीचा आहे. 4 किलोचा आहे. वजन आहे ना भरपूर. 4 किलोचा आहे. 4 आपला 6000 ला जातो. फायबर लावून सगळं पितळ्याच्या चावी सोबत सगळं पूर्ण येणार. पण कम्प्लीट रेडी डायरेक्ट वाजवू शकतो तुम्ही. किती बोलला त्याची परत सांग. हे 6000. 6000 मध्ये तुम्हाला मिळून जाणार. तांब्याचा मित्रांनो 4 किलो वजन आहे त्याचं. कसं आहे. आणि हे कंजरी पण आहे. ही छोट्या 6 इंच आहे. ही 450 आहे. ही 8 इंच आहे, 550. ही जे जिंगल्स आहे ते सगळ्या ब्रासचे आहे. पितळ आहे. साऊंड बघा साऊंड कसं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आहे. हे काय चाललंय त्या व्हायचे प्रॉपर आहे. ही 450 550. 450 550 साईज वरती डिपेंड आहे ना. ओके. तर मित्रांनो आपण आलो होतो गणेश म्युझिकल, जे आपल्या चिंचपोकळ आणि लालबाग विभागामध्ये सर्वात मोठं फेमस म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं शॉप आहे. आपल्याला 130 वर्षापासून हे लोक ह्या धंद्यामध्ये आहेत. आणि राहुल दादांनी पूर्णपणे इन्फॉर्मेशन खूप चांगल्या प्रकारे दिले. इथं तुम्ही आलात जर तुम्हाला ताशे तुम्हाला म्हणतात 750 रुपयापासून ताशे आहेत, बरोबर की नाही. ताशे ते तुतारी सगळ्या गोष्टी आहेत. आपण जर तुम्हाला गिटार पाहिजे तर मला वाटतं 2,000 पासून गिटार 4-4.5 पासून तुम्हाला पियानो चालू आहे, म्हणजे आपला कीबोर्ड चालू आहे. त्यांच्याकडे ढोल 1700-1800 पासून ढोल आहे, बरोबर की नाही. तुम्हाला तांब्याचे ताशे आहेत, स्टीलचे ताशे आहेत, किंवा तुम्हाला 2 in 1 पण ताशे आहेत. भरपूर अशा सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्याकडे स्टिक्स आहेत, किंवा तुम्हाला ते हे कोणत्या बोलत वाद्य ते हे भजनी पोंगो पण आहेत. भरपूर असे इन्स्ट्रुमेंट इथे आहेत. तुम्ही नक्की इथे येऊ शकता. आणि जवळचं स्टेशन आपलं चिंचपोकळी ईस्टला आलात वरती एकदम वॉकेबल डिस्टन्स 1 मिनिटाच्या अंतरावरती हे शॉप आहे. तर दादा तू पण खूप मस्त चांगली इन्फॉर्मेशन दिलीस. आणि जर कोणी तुझ्याशी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांना पण चांगली इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न कर. जर फोन नाही लागला, उचलला नाही, बिझी असणार तर व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. तर तुर्तास मित्र मी इथं थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. आणि मित्रांनो गणपती बाप्पा मोरया. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.